सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी ती म्हणजे नरेंद्र मोदी हे उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती भवनामध्ये संध्याकाळी 7:15 वाजता हा सोहळा सुरू होईल। महत्त्वाची बाब म्हणजे 52 ते 55 मंत्री उद्या शपथ घेतील असं समजतंय। यामध्ये 19 ते 22 कॅबिनेट मंत्री आणि 33 ते 35 राज्यमंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे। मोदींसोबतच अमित शहा, राजनाथ सिंह, एस जयशंकर, नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, पीयूष गोयल, नारायण राणे, हरदीप सिंग पुरी ही नावं कायम राहणार आहेत, तर काही नव्या चेहऱ्यांचा देखील समावेश करण्यात येणार आहे। शिवसेनेकडून प्रतापराव जाधव शपथ घेणार आहेत, तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल मंत्रिपदावर विराजमान होतील अशी सूत्रांकडून माहिती मिळते। तर आता पाहणार आहोत उद्याच्या शपथविधीची सविस्तर माहिती। एकूण 52 ते 55 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। 19 ते 22 कॅबिनेट मंत्री शपथ घेण्याची शक्यता। 33 ते 35 राज्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता। तर टीडीपीला 1 कॅबिनेट 2 राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता। जेडीयूला 1 कॅबिनेट 1 राज्यमंत्री पद मिळणार का? तर शिवसेना राष्ट्रवादीचे 1 मंत्री शपथ घेणार। राजनाथ सिंह, अमित शहा, जयशंकर शपथ घेणार। महाराष्ट्रामधून गडकरी, राणे, गोयल यांना मंत्रिपद। जेपी नड्डा, अश्विनी वैष्णव यांनाही मंत्रिपद। प्रादेशिक संतुलन साधण्यावर मोदींचा भर असेल। तर या सोहळ्यासाठी कुणाकुणाला निमंत्रण देण्यात आलेलं आहे तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि सेशेल्स देशांचे प्रमुख, देशभरातले 1549 आमदार, पद्म पुरस्कार मिळालेले मान्यवर, न्याय वैद्यक क्षेत्रासह कलाकार, प्रभावी लोक, विविध धर्माचे 50 धर्मगुरू, मन की बात मध्ये उल्लेख केलेले काही अफलातून लोक, वंदे भारतचे 10 लोको पायलट, सेंट्रल विस्टा उभारणारे मजूर, स्वच्छता कर्मचारी आणि केंद्रीय योजनांचे लाभार्थी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।